हॅलो फ्रेंड्स, तुम्ही कधी स्वतःला शांत बसून पाहिलंय का? एकदम काहीही न करता, ना फोन, ना कोणाशी बोलणं, फक्त स्वतःसोबत वेळ घालवणं. आणि त्या शांततेत तुमच्या मनात एकच प्रश्न येतो, मी खरंच खुश आहे का? आणि सगळ्यात पेनफुल गोष्ट म्हणजे तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल असता. कोणी कॉल केला, तुम्ही उचलता. कोणी मेसेज केला, तुम्ही रिप्लाय देता. कोणाला हेल्प हवी असेल, तुम्ही आधी पुढे येता. कारण तुम्हाला नाही म्हणणं जमत नाही. तुम्ही खूप वेळा स्वतःचा प्लॅन कॅन्सल करता. फक्त कोणीतरी दुसऱ्यांसाठी तुम्ही थकलात तरी ठीक आहे असं सांगता. तुमचं मन नाही असलं तरी चल काही नाही असू दे ठीक आहे असं म्हणता. आणि हळूहळू हेच काही नाही तुमचं सगळं काही बनतं. तुम्ही लोकांना खुश ठेवत नाही. तुम्ही त्यांच्या नजरेत आपली जागा टिकवण्याचा प्रयत्न करत असता. तुम्हाला भीती वाटते की जर तुम्ही नाही म्हटलं तर ते दूर जातील. जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात तर ते तुम्हाला सोडून देतील. म्हणून तुम्ही स्वतःलाच बाजूला ठेवता. एक दिवस तुम्ही नोटीस करता की तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही केलं, पण जेव्हा तुम्हाला कोणाची गरज होती तेव्हा कोणीच नव्हतं. तुम्ही त्या दिवशी काहीच बोलत नाही. तुम्ही फक्त शांत राहता. पण आतून तुम्ही स्वतःलाच विचारत असता, मी नेहमीच दुसऱ्यांसाठी होतो. माझ्यासाठी कोणी का नाही? जगात सगळ्यांसाठी तुम्ही असता, पण तुमच्यासाठी कोणीच नसतं. तुम्ही त्या दिवसानंतर थोडं बदलता, पण हा बदल बाहेरून दिसत नाही. तुम्ही अजूनही हसता, अजूनही लोकांशी बोलता, पण आतून तुम्ही हळूहळू थकत जाता. तुम्ही नोटीस करता की लोकांना तुमची सवय लागली आहे. तुम्ही ऑलवेज अवेलेबल, ऑलवेज रेडी म्हणून कोणी तुम्हाला विचारत नाही, तू फ्री आहेस का? कारण त्यांना वाटतं तो नेहमीच अवेलेबल असतो. आणि हाच तुमचा बिगेस्ट पेन आहे. लोक तुमच्यावर डिपेंड नसतात, पण कोणीही तुमच्यासाठी डिपेंड नसतं. कधी-कधी तुम्ही कोणाला मेसेज करता आणि ते रिप्लाय देत नाही. तुम्ही पुन्हा मेसेज करता, पण तरीही नो रिप्लाय. आणि तुम्ही स्वतःला समजवता, बिझी असतील, पण जेव्हा त्यांना तुमची गरज असते, तेव्हा ते लगेच रिप्लाय देतात. तेव्हा तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की तुम्ही त्यांच्यासाठी प्रायोरिटी नाही. तुम्ही फक्त ऑप्शन आहात. ज्यांना तुम्ही मनापासून जगता, त्यांच्यासाठी तुम्ही फक्त वेळ गेल्यावर आठवण येणारे व्यक्ती असता. तुम्ही स्वतःला विचारता, मी इतका एफर्ट का करतोय? मी इतका अटॅच का झालोय? पण आन्सर तुम्हाला माहीत असतो. कारण तुम्ही फेक नाही. तुम्ही मनापासून करता. तुम्ही खरं जगता. आणि या जगात खरं असणं सगळ्यांसाठी नसतं. कधी-कधी तुम्ही एकटे बसता. फोन हातात असतो, पण कोणालाही कॉल करत नाही. तुम्हाला माहीत असतं, कोणी खरंच ऐकणारं आहे का? तुम्ही स्ट्राँग नाही आहात. तुम्ही फक्त तुमचं पेन कोणाला दाखवत नाही. आणि एक दिवस तुम्ही कंप्लीटली थकता. लोकांना खुश ठेवून, स्वतःला इग्नोर करून. तुम्ही स्वतःला मिररमध्ये पाहता आणि स्वतःलाच ओळखू शकत नाही. कारण तुम्ही सगळ्यांसाठी जगत होता, पण स्वतःसाठी जगणं विसरला. आणि त्या एका क्षणानंतर तुम्ही हळूहळू बदलायला लागता. एकदम नाही, पण थोडं-थोडं. तुम्ही पहिल्यांदा कोणाला नाही म्हणता आणि त्या नाहीमध्ये तुम्हाला गिल्ट वाटतं. पण त्या गिल्टपेक्षा तुमची शांतता जास्त महत्त्वाची वाटायला लागते. तुम्हाला कळतं की लोकांना खुश ठेवून तुम्ही कधीच खुश होणार नाही. ज्यांना तुमची व्हॅल्यू नाही, त्यांच्यासाठी तुम्ही कितीही केलं, तरीही ते कधीच बदलणार नाही. मग तुम्ही हळूहळू स्वतःसाठी उभं राहायला शिकता. तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहणं थांबवता. तुम्ही स्वतःला टाईम देता. सुरुवातीला लोकांना तुमचा बदल आवडत नाही. ते म्हणतात, "तू बदलली आहेस." पण त्यांना कळत नाही की तुम्ही बदललेले नाही. तुम्ही स्वतःला शोधायला लागलात.
आधी तुम्ही लोकांना हरवण्याची भीती बाळगत होता आणि आता तुम्ही स्वतःला हरवू नये म्हणून जगता. आणि एक दिवस तुम्ही शांत बसता, पण यावेळी तुम्ही एकटे नाही वाटत. कारण पहिल्यांदाच तुम्ही स्वतःसोबत कम्फर्टेबल असता. तुम्हाला कळतं की लोक येतील, लोक जातील, पण तुम्ही स्वतःसोबत कायम राहणार आहात. म्हणून लोकांना खुश ठेवणं चुकीचं नाही, पण स्वतःला हरवणं ही सर्वात मोठी चूक आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांसाठी परफेक्ट असण्याची गरज नाही, पण स्वतःसाठी खरं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एक दिवस तुम्हाला सगळं मिळेल, पण जर तुम्ही स्वतःलाच हरवलं असेल, तर त्या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही. तुम्ही सकाळी उठता, फोन हातात घेता, नोटिफिकेशन चेक करता. कोणीतरी मेसेज केला आहे का? कोणीतरी तुमची आठवण काढली आहे का? पण बहुतेक वेळा स्क्रीन रिकामी असते. तुम्ही काही बोलत नाही, पण आतून तुम्ही एक्सेप्ट करता की कोणीतरी स्वतःहून तुमच्याशी बोलेल. पण तुम्ही नेहमीच आधी मेसेज करता, नेहमीच आधी कॉल करता आणि हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही नाही केलं तर काहीच होणार नाही. नातं टिकवण्यासाठी तुम्ही एकटेच प्रयत्न करत होता. कधी-कधी तुमच्या मनात एकच आवाज येतो, "बस, आता थांब. इतकं का करतोयस?" पण तुम्ही तो आवाज इग्नोर करता. कारण तुम्हाला अजूनही होप असते, की एक दिवस सगळं ठीक होईल. पण तो दिवस कधी येतच नाही. आणि मग तुम्ही फायनली समजता, की तुम्ही लोकांना खुश ठेवत नव्हता. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करत होता, की तुम्ही इम्पोर्टंट आहात. पण जिथे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, तिथे तुमची व्हॅल्यू आधीपासूनच नसते. आणि ही गोष्ट तुम्हाला उशिरा कळते. जरा थांबा. एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही इतके दिवस सगळ्यांसाठी जगलात, पण एकदाही स्वतःसाठी जगलात का? कदाचित तुम्ही लोकांना खुश ठेवण्यात इतके बिझी होता की तुम्हाला स्वतःचं दुःख दिसलंच नाही. पण आता थोडं थांबा. सगळ्यांपासून नाही, तर त्या सवयींपासून ज्यात तुम्ही स्वतःलाच हरवलं आहे. आणि एकदा, फक्त एकदाच स्वतःला निवडा. कारण या जगात सगळ्यांसाठी तुम्ही असाल, पण तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. आणि हे लक्षात ठेवा. लोकांना खुश ठेवणं थांबल्यावर कदाचित काही लोक दूर जातील, पण पहिल्यांदाच तुम्ही स्वतः जवळ याल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की हे सगळं फक्त तुमच्यासोबतच होत नाही, तर तुम्ही एकटे नाही आहात. या चॅनेलवर आपण अशाच भावना, अशाच गोष्टी, अशाच रिअल लाईफ स्टोरीज शेअर करणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला स्वतःला समजायला मदत करतील. म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल, की हे व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्यासाठीच होत आहे, तर या प्रवासात नक्कीच सोबत राहा.